मी मल्टीनॅशनलमध्ये गेलो, परंतु आणखीन एक घटना घडली की 1995च्या दरम्यान मी जॉन्सन टाईल्स या कंपनीमध्ये काम करत होतो. आणि तिकडे काय झालं की HR मध्ये असल्यामुळे लोकांची डील करणं, युनियनची डील करणं, असे वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला हाताळायला लागायच्या. आणि त्यावेळचे दोन अतिशय फेमस म्हणजे जे व्यक्तिमत्व होती ती त्यांच्या दोन युनियन, एक भाई जगताप होते आणि अनिल परब साहेबांचे जे गुरु आहेत सरपोतदार साहेब, त्यांच्या युनियन होत्या. आणि त्यांच्यात काही ना काही चालू असायचं. ओके, तो काळ थोडा वेगळा होता. औद्योगिक त्यावेळेला खूप क्रांती म्हणू शकत नाही, परंतु ते अतिशय जोरात होतं, चालू होतं. तर त्यावेळेला काय झालं, या दोन युनियनमुळे लिडरशिप लेवलला गायडन्स चांगला जरी असला तरी कधी कधी खालच्या लेवलला काही ना काही घटना घडायच्या. आणि त्यात काय झालं की एकदा मला एका युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होतो की बाबांनो, आपण एकत्र येऊन काम करायला पाहिजे. तुमच्या जे लीडर आहेत ते तुम्हाला गाईड करतील, परंतु ऑन ग्राउंड प्रोडक्टिव्हिटी आणि आपल्याला पुढे न्यायला पाहिजे. जे तुमचे प्रतिनिधी किंवा तुमच्या जे लीडर आहेत तेही हेच सांगतात. त्यात काय झालं की एक जण बोलून गेला, त्याने भाषा असं वापरली की थोडी वेगळी भाषा वापरली. आपल्या पॉडकास्टमुळे मी सांगतोय की तुम्ही चमचा मॅनेजमेंटचे, तर त्याच्यामुळे तुम्ही हे करतात. आणि त्याला मी 25-26 वर्षाचं होतो, तर मला थोडंसं वाईट वाटलं. मी विचार केला, अरे मी असं काही चुकी नसताना मी अतिशय चांगलं काम करण्याचा मनोभावी प्रयत्न करतोय, कारण माझे वडील कामगार होते. त्यामुळे मला त्याचा अभिमान होतो की प्लांट प्रोडक्शन आणि पुढे औद्योगिक क्रांती किंवा धंदे चालायला पाहिजे, हे माझं दृष्टिकोन होता. मी रात्री विचारात पडलो होतो की हे काय आहे, आणि मी असं विचार काय आपण असं चुकीचं केलं. आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक विचार आला की तू स्वतःला तुझा अभिमान किंवा तुझा इगो थोडासा कुठेतरी येतोय असं वाटतंय. कारण त्या फॅक्टरीमध्ये 600 कामगार, 200 व्यवस्थापनाचे अधिकारी, म्हणजे 800 लोक होते. आणि त्या काळामध्ये म्हणजे नवरा बायको 2 मुलं हे कॉमन होतं, म्हणजे 4 जण झाले. 8×32 म्हणजे 3200 लोकांचं कुटुंब, प्लस आणखीन 1000 कॉन्ट्रॅक्ट किंवा अदर सप्लायरची लोक असतात, म्हणजे 4-4.5 लोकांचं कुटुंब चालतं. म्हटलं आपली अशी काही ताकद आहे का की आपण एक दिवस का होईना 4.5 लोकांचं आयुष्य किंवा त्यांचं जीवन आपण चालवू शकतो किंवा जेवण खाणं करू शकतो. उत्तर आलं नाही, तेवढी फायनान्शियल आपली ॲबिलिटी नाही, ना आपला बिझनेस आहे ना काही आहे. मग विचार केला काय करू शकतो. HR माध्यमातून आपण असं काही काम करू शकतो का की एखादी कंपनी बंद पडणार असेल तर ती आज बंद पडावी, त्याच्याऐवजी आपल्या प्रयत्नांमुळे 1 दिवस उशिरा बंद पडावी, फक्त 1 दिवस, तेवढा आपण प्रयत्न करावा. म्हणजे हे शक्य आहे आपल्याला.